तर मित्रांनो, तुम्हाला पण वनरक्षक भरतीसाठी अर्ज जर करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे। आता मित्रांनो, लवकरच वनरक्षक भरतीसाठी अर्ज ऑनलाईन चालू होणार आहे। आता याच्यासाठी भरपूर मित्रांना ग्राउंड कसं आहे, लेखी परीक्षा कशी आहे व त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय आहे व पात्रता काय राहणार आहे हे माहित नाही। तर मित्रांनो, ही जी संपूर्ण अपडेट आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून या व्हिडिओला लाईक, सेव्ह आणि शेअर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये करून ठेवायचा आहे। तर संपूर्ण महत्त्वाची जी माहिती आहे तुम्हाला लगेच मी दाखवणार आहे। आता इथे बघू शकता मित्रांनो, आता ग्राउंड कसं असतं, सगळ्याचे जे पॉइंट आहे सर्व क्लिअर होणार आहे। तुम्हाला कोणताही डाऊट राहणार नाही। काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारू शकतात किंवा मला मेसेज करू शकतात, मी तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की देणार आहे। आता पुरुषासाठी 5 किलोमीटर 30 मिनिटांमध्ये असा क्रायटेरिया आहे, पण याच्यामध्ये 5 मिनिटं कमी होऊ शकतात, म्हणजे 25 मिनिटं होऊ शकतात। आता ज्या महिला आहेत त्यांना पण 5 मिनिटं कमी होऊ शकतात, तर 25 मिनिटाचा टाइम अपडेटनुसार देण्यात आलेला आहे। आता हे काही झालं तुमचं फिजिकल बाबत। आता तुम्हाला जे ग्राउंड आहे, एकूण ग्राउंड आणि किती जे मार्क आहे तर ते इथं देण्यात आलेलं आहे। आता धावण्याच्या वेळेनुसार हे मार्क मिळत असतात, त्याच्यानंतर फायनल जे मेरिट आहे त्याच्यानंतर लागत असतं। जसं की तुम्हाला लेखी 120 मार्काला, ग्राउंड 80 मार्काला, असा काही क्रायटेरिया देण्यात असतो। आता फिजिकल जे क्वालिफिकेशन आहे ते कसं मोजलं जातं, आता मुलांसाठी जी उंची आहे 163 सेंटीमीटर असते आणि चेस्ट आहे ती 79 सेंटीमीटर आणि तुम्हाला फुगून ती 5 सेंटीमीटर फुगावं लागते। आता महिलांसाठी उंची किती राहणार तर इथं बघू शकतात, तर 155 सेंटीमीटर। भरपूर जणांनी पहिल्या व्हिडिओमध्ये असेच क्वेश्चन विचारले होते, त्याच्यासाठी हा व्हिडिओ आपण आणला आहे। आता इथं बघू शकता लेखी परीक्षेसाठी काय काय आहे। आता एकूण 120 मार्काची लेखी होणार आहे, 30 मार्काचं मराठी, 30 मार्काचं इंग्रजी, 30 मार्काचं सामान्य आणि बुद्धिमत्ता 30 मार्काचं। आता अभ्यासक्रम काय आहे ते इथे बघू शकतात की अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे की मराठी व्याकरण, इंग्रजी बेसिक आणि सर्व जे सामान्य ज्ञान आहे ते महाराष्ट्र भारत चालू घडामोडी इत्यादी जे आहे ते तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला जे शिक्षण आहे हे 12वी लेवलवरती राहणार आहे सर्व जे अभ्यासक्रम। तर ही काही महत्त्वाची अपडेट होती। जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही नवीन असाल तर लगेच फॉलो करून ठेवा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन